नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर. तुम्ही पाहताय एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पाहूयात. आंतरवाली सराटीतल्या ओबीसींच्या आंदोलनाला पोलिसांनी अजूनही परवानगी दिलेली नाहीये. ओबीसी आंदोलकांचा मात्र आक्रमक पवित्रा असल्याचं पाहायला मिळतंय. ओबीसी आंदोलक हे सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला बसणार आहेत, मात्र अजूनही पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नाहीये. बाळासाहेब बटुळे आणि बाळासाहेब दखने हे या उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे आंदोलनासाठी निश्चित स्थळाची माहिती ही आता प्रशासनानं मागवलेली आहे. या उपोषणाला बसणाऱ्या लोकांची यादी सुद्धा प्रशासनानं मागितली आणि त्यानंतर परवानगी ही देण्यात येईल. त्यामुळे आता मनोज जरांगेंच्या आंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आंदोलकांनी आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून या उपोषणाला सुरुवात होणार आहे, मात्र अजूनही पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नाहीये. आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी रवी मुंडे यांच्याकडून. रवी. आकांक्षा, काही ओबीसी आंदोलकांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी एक प्रशासनाला पत्र देखील दिलेलं होतं की आम्ही आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहे. त्या अनुषंगाने काल उशिरा पोलिसांनी एक नोटिसीद्वारे त्यांना स्थळ निश्चिती आणि त्यांच्याबरोबर कोण कोण बसणार आहे त्याची पूर्तता केल्याशिवाय ही संपूर्ण प्रशासनाला कळवल्याशिवाय आम्ही बसू देणार नाही, अशा प्रकारचं प्रशासनाचं आव्हान आहे. त्यामुळं आंदोलकांनी या अगोदरच जाहीर केलेलं असल्यामुळे ते आज नेमकं त्या ठिकाणी काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. खरं तर रात्रीपासून पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवलेला आहे. काही उचित कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर परवानगी मिळेल असं जरी पोलिसांकडून सांगितलं जात असलं तरी ओबीसी आंदोलक मात्र आमचं तो अधिकार असल्याचं सांगत त्या ठिकाणी बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हो, धन्यवाद रवी आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता असून त्यांनी देखील आपली ताकद दाखवण्यासाठी आंदोलनं आणि बैठक आयोजित केल्या. नागपुरात 3 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे, तर छगन भुजबळ आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक घेणार आहेत. सरकारनं जरांगेंचे लाड करू नये आणि त्यांच्या मागण्यांना बळी पडू नये असा पवित्रा हा भुजबळांनी घेतलाय. तर मनोज जरांगेंनी त्यांच्या आंदोलनामुळे जगाच्या नकाशावर नेलेल्या आंतरवाली सराटीमध्ये आजपासून ओबीसी नेते हे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला अद्याप परवानगी मिळालेली नसली तरी आंदोलन करण्यावर हा समाज ठाम आहे. मराठा आरक्षणाच्या मागणी